राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंत्राटदारांच्या थकलेल्या बिलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. काही हजारो कोटींची बिलं थकली असल्यानं कंत्राटदारांवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं सरकार पेमेंट करत नसल्यानं आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलं अशा सावकारांच्या तगाद्याला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलंय. नेमकी ही घटना काय आहे आणि हर्षल पाटील यांना स्वतःला का संपवावं लागलं हेच या व्हिडिओ मधून पाहूयात. नमस्कार, मी समीक्षा आणि आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना सध्या ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात घराघरापर्यंत पाणी पोहोचवण्यात यावं हा सरकारचा हेतू आहे. त्याचंच एक कंत्राट हर्षल पाटील यांना मिळालं होतं, परंतु बिल मिळत नसल्यामुळे हर्षल पाटील यांनी शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील यांच्या या आत्महत्येनंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून हळहळ आणि सरकारप्रती संताप व्यक्त केला जातोय. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी देखील हळहळ व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढलेत. ते म्हणालेत, हर्षल पाटील यांचं 1,40,00,00,000 रुपयांचं देयक प्रलंबित आहे. तसंच पाटील यांनी सावकार आणि अन्य लोकांकडून 65 लाखांचं कर्ज घेतलं होतं. शासन आपले पैसे देत नाही, इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत, मी आत्महत्या करतो, वडिलांना काही सांगू नका, असं हर्षल हे आपल्या मित्रांना सांगत होते. शासनानं तातडीनं हर्षल पाटील यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि प्रलंबित असलेली देयकं द्यावीत. त्यासह सर्व विभागातील देयकं शासनानं द्यावीत, अन्यथा नवयुवक उद्योजक कंत्राटदार आपलं जीवन संपवून टाकतील. याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भोसलेंनी दिलाय. नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण पाणीपुरवठा. महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षल पाटील, वय वर्ष 35 वर्ष, यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेलं नाही. अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे. तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे. ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्यांकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे. कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकीसाठी वेळ देत नाहीत. हे अत्यंत चुकीचं आहे. राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी. जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे. त्याची जी पत्नी आहे आणि त्याची एक लहान मुलगी आहे 5 वर्षाची, यांना सुद्धा न्याय द्यावा. राजकीय वर्तुळातूनही या घटनेवर प्रतिक्रिया येण्यास आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणालेत, आज वाळवा तालुक्यात तरुण पोटकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदारानं जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्यानं तसंच सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परंतु सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली आहेत. परंतु स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारनं पाणी फिरलंय, असं जयंत पाटलांनी म्हटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असं राऊतांनी म्हटलंय.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही कंत्राटदारांच्या बिलांचा मुद्दा चर्चेतच आला होता. त्यानंतर काही कंत्राटदारांनी सरकार विरोधात निदर्शनं देखील केली होती. मात्र सरकारनं आश्वासनं देऊन कंत्राटदारांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्याचं अनेक रिपोर्ट्स मधून समोर आलंय. लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक निधी जात असल्यानं सरकारनं अनेक कंत्राटदारांची बिलं थकवली असल्यानं सांगितलं जात आहे. राज्याचा खर्च भागवताना सरकारची दमछाक होत असल्याचं अनेक रिपोर्ट्स मधून समोर आलंय. त्यामुळे सरकारच्या अनियोजित भोंगळ कारभारामुळे आता कंत्राटदारांवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. हर्षल पाटीलचा बळी याच व्यवस्थेमुळे गेला असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यामुळं सरकारला या दुर्दैवी घटनेतून शहाणपणा येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तूर्तास इतकंच. अशाच घडामोडी पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.